मित्रांनो नमस्कार. बुलढाणा येथे लाडकी बहीण योजना या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या एका वर्षात 1 कोटी महिलांना लखपती बनविणार. तसेच राज्यात राबविण्यात येणाऱ्या महिलांसाठी अनेक योजनांबद्दल त्यांनी दिलेली माहिती आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. महाराष्ट्रामध्ये किमान 1 कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दीदी बनवायचं. म्हणजे 1 कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला 1 लाखाच्या वरच पैसा त्या ठिकाणी कमवतील. त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि जे मोदीजींनी सांगितलं तेच या महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सुरू केलं. महिलांच्या सशक्तीकरणाकरता त्या ठिकाणी आपण लेक लाडकी सारखी योजना आणली. घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. जन्माला आली की 5,000, पहिल्या वर्गात गेली की 5,000, चौथ्या वर्गात गेली की 7,000, 7व्या वर्गात गेली की 7,000, असं करत करत मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा तिला 1 लाख रुपये सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण केला. आज लेक लाडकी सारखी योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली. त्यासोबत एसटी मध्ये आमच्या महिलांना मोफत प्रवास आपण सुरू केला. भगिनींनो, जेव्हा एसटीचा मोफत प्रवास सुरू केला, एसटीचे लोक मुख्यमंत्र्यांकडे आणि आमच्याकडे आले, म्हणाले आमची एसटी तोट्यात जाईल. पण आम्ही सांगितलं नाही, हे तर करावंच लागेल. काही दिवसांनी तेच लोक आले, म्हणाले इतकी चांगली योजना तुम्ही आणली, इतक्या महिला प्रवास करतायत, आमची एसटी फायद्यामध्ये आली. तोट्यातली एसटी फायद्यामध्ये आणण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं. आणि आता तर मला माहिती आहे आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, मीच तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन येते. तुम्ही गेले तर दुप्पट पैसे खर्च होतात, तिकिटावरही दुप्पट पैसे खर्च होतात, आणि तुम्ही तिथे तंबाखू पान खर्रा काय काय खाता आणि पैसे बर्बाद करता. मी अर्ध्या पैशात करून येते म्हणून आमची ताईच आता जाते आहे. अशा प्रकारे आमच्या तायांना सक्षम करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं. आणि एवढंच नाही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली. आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आतापर्यंत 1,60,00,000 खात्यात गेले आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत. सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत. आणि काळजी करू नका, आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत. तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू, त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू. शेवटी बजेटमध्ये 1-1 वर्षाचे पैसे ठेवता येतात. पण तजवीज अशी केली आहे, काहीही झालं पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील. मी याकरता हे सांगतो, आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात, म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार. मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले. दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले. शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले. नाही, आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता, दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजाकरता, शेतकऱ्यांचे पैसे पै न पै शेतकऱ्यांकरता, हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय. आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही. आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत. कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही. पण यांची नियत कशी आहे बहिणींनो, हे लक्षात घ्या. काल परवा काँग्रेसचे एक माजी मंत्री म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाकू. नुसतं म्हणून थांबले नाही, तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात गेले अनिल वडपल्लीवार की लाडकी बहीण योजना हा पैशाचा अपव्यय आहे, हा पैसा लुटवणं आहे, त्यामुळे ही योजना बंद करा. पण काळजी करू नका,
तुमचे तीनही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देण्याकरता निश्चितपणे आम्ही आलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.